हॅलो गाईज, तर आज आपण मल्टिप्लिकेशनचं न्यू मेथड शिकणार आहोत, ज्याने आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. तर आता आपल्याला कोणता पण एक नंबर घ्यायचा आहे. मी घेत आहे 51 मल्टिप्लाइड बाय 70. तर आता तुम्ही विचार करत असाल, एवढा मोठा नंबर आपण याच्यामध्ये कसं करतात. तर आधी आपल्याला अशी एक लाईन बनायची आहे. तुमच्या हँडरायटिंग पूर्वी आपल्याला अशी लाईन बनायची आहे. जेवढी मोठी तुमची हँडरायटिंग असेल तेवढी मोठी तुम्हाला लाईन बनवायची आहे. तर आता मी एवढी लाईन बनवली आहे. आता आपल्याला 51 नाहीतर 70 ह्याच्यातला कोणता पण नंबर वरती लिहायचा आहे आणि इथे अशी एक लाईन काढायची आहे. तुम्हाला जो नंबर वाटेल तो नंबर आपण वर नाहीतर खाली लिहू शकतो. तर आता चला, मी इथे 51 लिहित आहे. 51 आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 51चा एक्सपांडेड फॉर्म आहे 50 प्लस 1 आणि आपल्याला इथे अजून एक लाईन ओढायची आहे. आता 70 आपल्याला 70चा एक्सपांडेड फॉर्म आपल्याला नाही लिहिता येणार, कारण ते एक 10th नंबर आहे. तर आपल्याला डायरेक्टली इथे 70 लिहायचं आहे. आता तुम्हाला हा मोठा नंबर वाटत असेल तर तुम्ही असं बाजूला डिवाइड करू शकतात. हा मेथड जर तुमच्या बुकमध्ये मेन्शन करायला सांगितलं असेल तरच तुम्हाला हा मेथड यूज करायचा आहे. जर तुम्हाला नॉर्मली डिवाइड करायला सांगितलं आहे तर तुम्ही नॉर्मली डिवाइड करू शकतात. तर चला, आता 50 मल्टिप्लाइड बाय 70 इथे आपण लिहू. आता 50 मल्टिप्लाइड बाय 70 हा आहे नॉर्मल मल्टिप्लिकेशन. 0 0 0 0 5 0 7 0 0 5 5 5 2 10 5 2 15 5 4 20 5 5 25 5 6 30 5 7 35. तर 35 इथे आलं आहे. तर आता इथे आपल्याला लाईन ओढायची आहे आणि प्लस करायचं आहे. 0 5 3 आपला आन्सर आहे 350. तर इथे आपल्याला आन्सर लिहायचं आहे 50 मल्टिप्लाइड बाय 70 इज इक्वल्स टू 350. आता इथे 350 आपण लिहिलं आहे. आता आपल्याला करायचं आहे 70 मल्टिप्लाइड बाय 1. तर आपल्याला हे आन्सर माहितीच आहे. 70 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 70. हे सम आता संपलं आहे. तर इथे आपल्याला एक लाईन बनायची आहे. हे मेथड आता संपलं आहे. तुम्हाला वाटेल इथंच हे मेथड संपलं आहे का? नाही. आत्ताच आपल्याला हे आन्सर भेटले नाही आहेत. ह्या दोन्ही नंबरला आपल्याला प्लस करायचं आहे. तर चला प्लस करूया. आता तुम्हाला प्लस करायसाठी हे पूर्ण इरेज नाही करायचं आहे. तुम्हाला इथे एक इक्वल टू लिहायचं आहे आणि इथे जे पण आन्सर इथे आपल्याला आले आहेत ते इथे लिहायचे आहे. 350 प्लस 70. आता आपल्याला हे दोन्ही नंबर प्लस करायचे आहे. तर चला आपण रफ वर्कमध्ये इथे प्लस करूया. 350 प्लस 70. आता ह्याला प्लस करूया आपण. 0 प्लस 0 0 5 प्लस 7 8 9 10 11 12 12 आहे. तर आपल्याला 2 इथे लिहायचं आहे आणि 1 बोरो करायचं आहे. तर 3 मध्ये इथे काहीच नाही आहे. तर आपल्याला 1 जो बोरो आहे त्याला 3 सोबत प्लस करायचं आहे. 3
प्लस 1 4. आन्सर आहे 420. तर इथे आपलं आन्सर लिहायचं आहे 420. बाय गाईज अँड सॉरी, कारण हे व्हिडिओ खूप शॉर्ट होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर तुम्ही कमेंट करू शकतात, आणि जर यामध्ये माझी काही चुकी झाली असेल तर तुम्ही ते पण सांगू शकतात. बाय.